टिपू सुलतान नेमके कोण होते? ते हिंदू विरोधी होते का? मुंबईतील एका क्रीडा संकुलाला टिपू सुलतान यांचं नाव देण्यावरून वाद निर्माण झाला आहे. पण पेशवे आणि टिपू सुलतान तसेच त्यांचे पिता हैदर अली यांच्यात झालेल्या लढाईच्या इतिहासामुळे टिपू सुलतान यांच्या मूळ राज्यातील कर्नाटक इतिहासकारांना या वादाबाबत फारसं आश्चर्य वाटत नाही. 18व्या शतकामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात लढताना रणांगणावर मृत्यू स्वीकारलेल्या भारतीय शासकाला होणारा हा विरोध ऐतिहासिक ज्ञानामुळे नव्हे तर त्यांच्याबाबत लोकांना आवडणारी जी विरोधी माहिती पसरली आहे त्यामुळे होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर टिपू सुलतान यांच्या विरोधात निर्माण झालेली वैरभावना पाहता त्यांचं नाव अधिकृतपणे एखाद्या मैदानाला देणं राजकीयदृष्ट्या चुकीची भूमिका आहे असं किमान एका इतिहासकाराला तरी पटलं आहे. टिपू सुलतान यांच्यावरून पेटलेला वाद काय आहे? टिपू सुलतानाकडे होती राम नावाची अंगठी. महाराष्ट्रातील लोकांना कदाचित टिपू सुलतान राष्ट्रीय नायक होते हे माहीत नसेल, कारण 19व्या शतकापर्यंत भारतीय अस्मिताच अस्तित्वात नव्हती. त्या काळामध्ये प्रामुख्यानं मराठा, बंगाली किंवा म्हैसूर अशा प्रकारची सर्वांची स्वतंत्र ओळख होती. टिपू सुलतान पण इतिहासकारांना सर्वाधिक खटकणारी बाब म्हणजे दक्षिण भारतातील सर्वात निर्दयी आक्रमणकर्ता असं टिपू सुलतान यांचं इतिहासातलं वर्णन. ते आक्रमणकर्ते नव्हते, ते दुसरे कुठून आलेले नव्हते. भारतातील इतर बहुतांश शासकांपेक्षा अधिक ते या मातीत रुजलेले होते. आक्रमणकर्ते म्हणून त्यांचं वर्णन होणं म्हणजे त्यांची पूर्णपणे चुकीची ओळख आहे असं JNUच्या इतिहास विषयाच्या निवृत्त प्राध्यापिका जानकी नायर यांनी म्हटलं. टिपू सुलतान हे ब्रिटिश, मराठा आणि निजाम यांच्या संयुक्त सैन्याच्या विरोधात लढलेले देशभक्त होते. ते देशाचे सर्वात मोठे शत्रू होते. हा त्यांच्या विरोधातील प्रचार केवळ पूर्वग्रहांवर आधारित आहे असं इतिहासकार प्राध्यापक NV नरसिंहा यांनी म्हटलं. टिपू आणि पेशवे ज्यांना इतिहास माहीत नाही तेच केवळ टिपू सुलतान यांचा द्वेष करतात. टिपू सुलतान यांच्या विरुद्ध लढण्यासाठी ब्रिटिश आणि मराठ्यांशी हातमिळवणी करणाऱ्या हैदराबादच्या निजामाबद्दल मात्र तसं बोललं जात नाही असंही प्राध्यापक नरसिंहा यांनी म्हटलं. टिपू सुलतानची तलवार. त्यांनी यासाठी शृंगेरी मठाचं उदाहरण दिलं. या मठाच्या स्वामींना पेशवा रघुनाथराव पेटवर्धन यांच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी कर्काला इथं पळून जावं लागलं होतं. पेशव्यांच्या सैनिकांनी मंदिरावर छापा टाकला, येथील सर्व दागिने घेतले आणि देवाची विटंबना केली असं ते म्हणाले. पेशव्यांच्या सैन्यानं लुटण्यानंतर टिपू सुलतान यांनी पुन्हा मंदिरातलं सर्व काही पूर्ववत केलं. त्यांनी आपल्या राज्यातील लोकांना आशीर्वाद द्यावे अशी विनंती करणारी अनेक पत्रही धार्मिक नेत्यांना लिहिली. इतर अनेक मंदिरांमध्येही त्यांनी अशी कामं केली. त्यात नंजुदेश्वर मंदिराचा समावेश होता. हकीम नंजुदा यांच्या डोळ्यावर या ठिकाणी उपचार झाले होते म्हणून त्यांनी याचं तसं वर्णन केलं असं प्राध्यापक नरसिंहा यांनी म्हटलं. टिपू सुलतान यांनी मेलकोट, कोल्लूर, मुकांबिका या मंदिरासह इतर मंदिरांना संरक्षण दिलं. याच्या नोंदी सरकारी दस्तऐवजांमध्येही आहेत. युद्धाचा विचार करता मराठेही मागे नव्हते. आजही मराठा बंगालला पोचले होते. त्याच्या आठवणी भीतीदायक आहेत. पण हे सर्व 18व्या शतकातील शासक होते. ते सर्वच स्वैर होते असं प्राध्यापिका नायर यांनी म्हटलं आहे. पण सध्या भूतकाळाचा वापर हा इतिहास समजून घेण्यासाठी न करता पूर्वग्रह निर्माण करण्यासाठी केला जात आहे असं त्या म्हणाल्या. टिपू सुलतान हिंदू विरोधी होते. त्यांच्याबाबत आता छळ आणि बळजबरी धर्मांतर करणारे ही प्रतिमा आहे. पण 18व्या शतकातील संबंध हे अशाच प्रकारचे होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दलच्या माहितीत अनेक बदल आहेत असे जानकी नायर यांनी म्हटलं आहे. सर्वप्रथम ब्रिटिशांनी त्यांचं वर्णन जुलमी असं केलं, पण ते ब्रिटिशांशी लढले आणि रणांगणावर त्यांचा मृत्यू झाला. पण नंतर ही सर्व माहिती मिटवण्यात आली. याचं कारण म्हणजे ते मुस्लिम होते आणि इतर राज्यकर्त्यांप्रमाणेच तेही शत्रूला निर्दयीपणे संपवत होते. शिवाय आकडेवारी वाढून सांगितली जात असली तरी त्यांनी धर्मांतरही करायला लावलं होतं. पण हिंदू बहुल असलेल्या देशात मोठ्या प्रमाणावर धर्मांतर करून त्यांना राज्य चालवता आलं नसतं असंही नायर म्हणाल्या. उलट टिपू सुलतान यांच्या सैन्यात 6 वेगवेगळ्या तुकड्या होत्या. त्यांच्या सैन्यात मराठा आणि राजपूत यांच्याही 2 तुकड्या होत्या. त्यांनी वेगवेगळ्या राजसमाजांमध्ये भेद न करता सर्वांना समान मोबदला दिला असं प्राध्यापिका नायर सांगतात. 1960-70च्या दशकामध्ये इतिहासकार टिपू सुलतान यांच्या आर्थिक, कृषीविषयक विकास
कार्यक्रम, रेशीम उद्योग याचा अभ्यास करत होते. ते प्रचंड नाविन्यपूर्ण होतं, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. आधीच्या एका मुलाखतीत बेंगळुरू येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीजचे प्राध्यापक नरेंदर पाणी यांनी त्यांच्या कर्नाटकातील भूमी कायद्याबाबत रिफॉर्म्स टू प्री एम्पंट चेंजेसचा दाखला देत माहिती दिली आहे. टिपू यांच्या काळात जमीन थेट शेतकऱ्यांना भाडेतत्वावर दिली जात होती. वंशपरंपरागत पद्धतीने ती दिली जात होती आणि सर्वांना जमीन मिळायची. पण मलबारमध्ये त्यात अपयश आलं, कारण मोठ्या जमीनदारांची वेगळी पद्धत होती, असं त्यांनी BBC बोलताना सांगितलं होतं. टिपू सुलतान यांच्यानंतर ब्रिटिशांनाही टिपू सुलतान यांचं कृषी धोरण स्वीकारलं आणि रयतवारी पद्धत सुरू केली. लॉर्ड कॉर्नवॉलिस यांची जमीनदारी पद्धत म्हैसूरमध्ये टिकली नाही, कारण टिपू सुलतान यांनी इथं वेगळी पद्धत आधीच विकसित केली होती. प्राध्यापिका नायर यांच्या मते 1980च्या अखेरीस टिपू सुलतान यांच्या विरोधात संतापाची लाट उसळण्यास सुरुवात झाली. प्रामुख्याने 2 प्रकारच्या कथा समोर आल्या. त्यातील एक म्हणजे तथाकथित धर्मांतराची आणि कन्नड भाषेला प्रोत्साहन न देण्याची. मंदिराची नासधूस हा देखील मुद्दा होता. हे संपूर्ण संमिश्र असं चित्र आहे, कारण त्यांनी मंदिरांना मदत करण्याचं अनेक पुरावे आहेत. अगदी उजव्या विचारसरणीचे इतिहासकार म्हणून ओळखले जाणारे सूर्यकांत कामत यांनीही त्यांच्या ऐतिहासिक लिखाणामध्ये टिपू सुलतान यांना योग्य स्थान दिलं आहे. पण गेल्या 2 दशकात बरंच काही बदललं आहे असं नायर सांगतात. नेमकं काय बदललं? इतिहासकारांच्या मते गेल्या काही दशकात झालेल्या संशोधनानुसार नेमका इतिहास आणि लोकांचा याबाबतचा सार्वजनिक समज यात स्पष्टपणे विसंगती आहे. त्याची विविध कारणं असल्याचं ते सांगतात. टिपू सुलतान फोटो स्त्रोत. टिपू सुलतान यांचं व्यक्तिमत्व संमिश्र प्रकारचं आणि गुंतागुंतीचं आहे. दुर्दैवाने ऐतिहासिक दृष्टिकोनातून त्यांच्याबद्दल चांगल्या बाबी सांगणं म्हणजे देशाच्या विरोधातील आहे असा देशदृष्टिकोन निर्माण होत असल्याच्या परिस्थितीत आपण सध्या आहोत. मात्र त्याचवेळी नासाकडे टिपू सुलतान याचं एक छायाचित्र आहे, कारण रॉकेट क्षेत्रात त्यांनी मोलाचं काम केलं असून ते ज्या तंत्रज्ञान विकसित करत होते तेच नंतर ब्रिटिशांनी चोरलं, असं जानकी नायर यांनी सांगितलं. प्राध्यापक सेबास्टियन जोसेफ यांच्या मते नवीन राजकीय परिस्थितीत टिपू सुलतान यांच्या देशाचे नायक या प्रतिमेवर परिणाम झाला आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या नव्या नायकांच्या प्रतिमांची निर्मिती करण्यासाठी हे जाणीवपूर्वक केलं जात आहे. खऱ्या राष्ट्रीय नायकांना खाली खेचण्याचा हा प्रयत्न आहे. मुंबईतील खेळाचं मैदान किंवा वाघेच्या वादाच्या इतिहासात नेमकं काय घडलं याच्याशी काही संबंध नाही. माझ्या मते टिपू सुलतान हे सध्या मुस्लिमांच्या काही विचारांना विरोधी करण्याचं प्रतीक बनले आहे, तर दुसरीकडे मुस्लिम हे टिपू सुलतानला अभिमानाचं प्रतीक मानू लागले आहेत, असं जानकी नायर यांनी म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट, महा 24 न्यूज, अहमदनगर.